गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज दिनांक 14 एप्रिल 2026. आम्ही आता मुक्ताई देवीच्या मंदिरात निघालो आहे. यात्रा असल्यामुळे आम्ही आज देवीच्या मंदिरात जाणार आहे. सकाळी पण आम्ही गेलेलो, ओटी भरली आणि दर्शन घेतले. आता परत चाललो आहे संध्याकाळी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आईच्या मंदिराची सजावट अतिशय सुंदर केली होती. संध्याकाळी आम्ही परत मंदिरामध्ये दर्शनाला गेलो. मंदिरातून निघाल्यानंतर आम्ही तेथे बाजूला जत्रा भरलेली होती, तेथे गेलो. विविध प्रकारचे मोठमोठे पाळणे तेथे होते. अनेक दुकाने होती, कपड्यांची, भांड्यांची. लहानपणी आम्ही गावी यायचो आईवडिलांबरोबर यात्रेला, तेव्हा रेवडी शेंगोळी खायचो आणि खूप आवडायची तेव्हा आम्हाला. पण आता तेवढं आकर्षण राहिलेलं नाही आहे. आम्ही नातेवाईकांना देण्यासाठी घेतली विकत. दुसऱ्या दिवशी देखील आम्ही यात्रेसाठी बाहेर पडलो. यात्रा असो किंवा शिवजयंती असो, प्रत्येक वेळी खूप छान अशी सजावट केलेली असते. लाइटिंग केलेली आहे. खूप छान नियोजन केलेलं असतं आणि त्याच्यासाठी मेहनत पण घेतलेली असते. ही छत्रपती शिवाजी महाराजांची वेश मला खूपच आवडते. या गावचे वैशिष्ट्य असे की येथे अनेक सण असतात, ते इतके उत्साहाने साजरे केले जाते. लाइटिंग असते, सजावट असते. प्रत्येकजण त्याच्यासाठी मेहनत घेत असतो. संध्याकाळच्या वेळी प्रचंड गर्दी असते आणि दूरदूरून लोक येथे यात्रेला येतात. ही मुक्ताई देवी मंदिराच्या बाहेरच्या गेटची सजावट अतिशय सुंदर. आम्ही मंदिराजवळ आलो आणि आम्हाला आमच्या एक ओळखीच्या आजी दिसल्या. त्यांची आणि आमची ओळख पारायणाच्या वेळी झालेली होती, ज्ञानेश्वर पारायणाच्या वेळी, आणि त्या प्रत्येक कीर्तनात असायच्या. हनुमान जयंतीचा उत्सव होता तेव्हा त्या मला दिसल्या नाहीत. त्याचवेळी मी त्यांची आठवण काढलेली आणि आज नेमकी आमच्या पाठीमागेच त्या होत्या. तेव्हा त्यांना भेटलो, बोललो त्यांच्याशी. त्यांचा गुडघा दुखत असल्यामुळे ते आता जास्त कीर्तनामध्ये येत नाही हे त्यांनी सांगितलं. मग नंतर त्यांना काय खायचं आहे हे विचारलं आणि मग नंतर वडापाव भजी खायला आम्ही गेलो. तिथे सर्व खाल्लं आणि मग परत तेथून आम्ही निघालो. या वडापावाची मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे. तेव्हा छोटा आहे म्हणून सांगितलं वडापाव, पण आता त्याची साईज खूप मोठी झाली आहे आणि खूपच छान चव आहे आणि भजी देखील खूपच छान होत्या. त्यांना मंदिरात सोडलं आणि आम्ही नातेवाईकांकडे गेलो.